नमस्कार. आषाढी एकादशीला हा मुसळधार पाऊस असतो हे तुम्ही पाहिलंच असेल. या आषाढी एकादशीला या मुसळधार पाऊस असण्याचं मागचं कारण काय आहे? एक कथा आहे. ती तुम्हाला ठाऊक आहे का? आता सुद्धाही मी या गाडीमध्ये बसलेलो आहे आणि पाऊस हा चालूच आहे. रिमझिम रिमझिम आता आहे. अगोदर थोडा मुसळधार होता. पण याची कथा जी काय आहे ती आज तुम्हाला मी सांगू इच्छितो. एक मदंत नावाचा राजा होता. हा राजा पराक्रमी होता आणि आनंदीमय होता. त्याचे राज्यसुद्धाही एकदम समृद्ध आणि सगळ्या गोष्टींनी भरलेले होते. पण एक असा दुःखद काळ त्याच्या राज्यावरती आला की बाबा त्यांना सलग 3 वर्ष दुष्काळाला सामोरे जावे लागले. राजाला हे सर्व काही पाहवले नाही. हे जो प्रजेवरती आलेले आपल्या राज्यावरती आलेले संकट दूर करण्याकरता राजा प्रवासाला निघाला. प्रवास करता करता त्याची एक भेट एका ऋषीमुनींसोबत झाली. ऋषीमुनींसोबत भेट झाल्यानंतर त्यांनी या दुष्काळावरचा उपाय सांगितला. हा उपाय कळल्यानंतर राजाने भगवान विष्णूंची उपासना करण्यास चालू केले आणि नंतर आषाढी एकादशीचा उपवास सुद्धाही केला. हा काही काळ बितल्यानंतर तो पुन्हा राजा आपल्या राज्याच्या दिशेने प्रवास करू लागला. सर्व काही आपल्या प्रवास करून झाल्यानंतर राज्यात पोचल्यानंतर त्याला भगवंताची कृपा झालेली दिसली आणि आपल्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि सर्व काही राज्य आपलं पुन्हा एकदा पाण्याने समृद्ध झालेलं आहे. आपल्यावरचे जे दुष्काळाचे संकट आहे ते भगवत कृपेने, भगवान विष्णूंच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने हे पूर्णपणे दूर झालेले आहे हे त्याला दिसले. म्हणूनच आषाढी एकादशीला या 2 ते 3 दिवसामध्ये मुसळधार पाऊस हा असतोच असतो.